उन्हाळ्याच्या मुलांना सुट्टी लागली का घरी चटपटीत काहीतरी खायला हवंच. बाहेरून कशाला विकत आणायचं, मग घरीच बनवूया असा मस्त कुरकुरीत आणि चविष्ट हा पदार्थ, जो की मुलांना घरी खाता येईल किंवा आपल्याला प्रवासामध्ये सुद्धा नेता येईल. एकदा बनवलेला हा पदार्थ महिनाभर मस्त कुरकुरीत राहतो आणि चविष्टही लागतो. तर आता हा जो पदार्थ आहे मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवत आहे. म्हणून 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घेत असाल तर अशा ह्या वाटीने मी तो मैदा 4 वाटी मोजून घेतलेला आहे. मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. पसरट परातीमध्ये हा मैदा घेतला, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे. त्यासोबतच चवीनुसार 1 चमचा मीठ टाकते. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सोबतच पांढरी तीळ टाकायची आहे 1 चमचा. पोहे खाण्याच्या चमचाने मेजरमेंट हे 1 चमचाचं दाखवलेलं आहे मी तुम्हाला. आता हे घातलेलं साहित्य सगळं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे पिठामध्ये सगळं साहित्य हे मिक्स झालेलं आहे. घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा होता, म्हणून अर्धी वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे. तर नॉर्मलच तेल आहे, गरम वगैरे करायची काही गरज नाही. 2 वाटी मैदा असेल तर पाव वाटी तेल टाका. टाकलेलं तेल सगळं असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मैद्याला असं छान चोडून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे अशा प्रकारे दोन्ही हाताने जर का चोडून घेतलं तर असं छान लागतं. पहा, अशा हाताच्या तळव्यावरती हे पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे चोडायचं आहे. 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे पीठ चोडून घेतलेलं आहे. पहा, असं तुम्हाला मुटका वळून दाखवते, अशी मोठी ओढली जात आहे पिठाची. इतपत तेल असायला हवं. असं लगेचच हा मुटका फुटत आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी टाकताना मात्र एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळायचं आहे. तर असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर मळून घेतलेलं आहे ह्या प्रकारे. त्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. आता 10 मिनिटानंतर पीठ दाखवते. पहा, इतपत थिक ठेवायचं आहे. आता ह्या कणिकचा आपल्याला एक उंडा काढायचा आहे. जसं आपण चपातीसाठी घेतो ना, त्यापेक्षा थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि राहिलेलं पीठ हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवेमुळे ते कडक होणार नाही. आता हा उंडा छान गोल करून घेतलेला आहे आणि पोलपाटावरती ठेवायचा आहे. ह्या उंड्याला पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही, कारण हे पीठ आपण घट्टसर मळलेलं होतं. लाटून घ्यायचं आहे. पीठ मळताना छान घट्टसरच मळा, म्हणजे पीठ व्यवस्थित असं हे लाटलं जाते. पहा, त्या उंड्याची अशा प्रकारे चपातीसारखी ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे. ब्रशनेही लावू शकता किंवा अशा प्रकारे हाताने सुद्धा. तर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल असं थोडंसं लावून घेते, हाताने पसरून घेते आणि त्यावरती कोरडा मैदा जो आहे ना, तो थोडासा आपल्याला भुरभुरायचा आहे. या प्रकारे असा हाताने सगळीकडे व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे घडी करायची आहे. अशी अर्धी चपाती फोल्ड केली, त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे. इकडची बाजू सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं तेल लावून घेते आणि यावरती असा मैदा थोडासा टाकायचा आहे. मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पुन्हा अशी घडी करून थोडंसं तेल लावते. अशा प्रकारे जेवढे तुम्ही हे लेयर करा ना, तेवढी खुसखुशीत आणि भरपूर लेयरची आपली ही खारी शंकरपाळी होत असतात. शंकरपाळी म्हणजे आपण थोडंसं वेगळं लुक त्याला देणार आहोत. असं जास्त दाब देऊन ही घडी आपल्याला करायची नाही, अलगद घडी करायची आहे. पहा, अशा प्रकारे ही घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे. पहा, असं थोडी छोटी चपाती करायची, त्यावरती पुन्हा तेल लावते, पुन्हा थोडासा मैदा टाकते आणि आता अशा प्रकारे घडी करायची आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे आपण लेयर करू ना, तेवढीच आपली ही
नाश्त्याची रेसिपी मस्त अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार आहे। पहा आता अशी लांबट घडी ही झालेली आहे। आता लाटून घ्यायचं आहे। पहा अशा लांब पट्टीसारखा हा रोल लाटून घेतलेला आहे या प्रकारे। त्यानंतर सुरी घ्यायची आहे, सुरी किंवा पिझ्झा कटर घ्या आणि अशा प्रकारे कट करायचं आहे। आपण जसे फिंगर चिप्स बनवतो ना त्यानुसारच हे दिसत असतात। तर मैत्रिणींनो, कट करत असताना यापेक्षा बारीक कट केले तर काही हरकत नाही, पण जाड कट करू नका। ही साईजही तुम्ही ठेवू शकता। सगळा हा पट्टी रोल कट करून झालेला आहे या प्रकारे। पहा अशा एकसारखे हे दिसत आहे। आता एक या ठिकाणी तुम्हाला उचलूनही दाखवते। पहा भरपूर असे हे लेयर सुटलेले आहे। असे केल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये सोडायचे आहे। तेल गरम असायला हवं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरती थोड्या वेळासाठी राहू द्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची, थोडी लहान करायची। जास्त लहान गॅसवरती तळले तर तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवरती तळले तर बाहेरून लाल होतील पण आतमध्ये ते कच्चे राहतील, त्यामुळे मऊ पडू शकता। म्हणून गॅस थोडासा कमी अधिक करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर मंडळी, तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार टाकू शकता। तर आता एवढे हे कट केलेले 2 बॅचमध्ये मी तळून घेणार आहे। अर्धे टाकले। जास्त ही उलटपालट करायची काही गरज नाही। उलटपालट करत असताना अगदी अलगद हाताने करायची आहे। पहा आणि मस्त अशा रंगावरती येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम गॅसवरती मस्त असा लालसर गुलाबी रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे। त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून हे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहे। पहा किती मस्त दिसत आहे। याला तुम्ही खारी शंकरपाळी म्हणू शकता किंवा खारी फिंगर चिप्स सुद्धा म्हणू शकता। पहा अतिशय मस्त आणि अशाच प्रकारे सगळ्या कणिकचे हे आपल्याला करायचे आहे। 1 किलो मैद्यामध्ये हे भरपूर होतात। 5 ते 6 दिवसाच्या प्रवासासाठी आपल्याला जायचं असले तर आपण हे नक्कीच करून घ्या। महिनाभर जरी आपण ठेवले हे अजिबात खराब होत नाही आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे खारी शंकरपाळी होत असतात। पहा अगदी लांब मिरची सारखे हे दिसत असतात। याला तुम्ही काही नाव ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। एवढे हे झालेले आहे। शेवटच्या बॅच पर्यंत मी तुम्हाला हे तळून दाखवलेले आहे। पहा असे हे भरपूर झालेले आहे आणि रंगही किती मस्त असा एकसारखा दिसत आहे। पहा असे जवळ घेतले तर भरपूर सारे असे वेगवेगळे पदर सुटलेले मस्त लेयरचे हे दिसत असतात। तोडूनही दाखवते, अतिशय खुसखुशीत होत असतात। वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं असतील तेही सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील एवढे खुसखुशीत होत असतात। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। चहा सोबत सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद।